सुप्रभात सर्वांना. गुड मॉर्निंग. जय महाराष्ट्र. आज 20 तारीख आहे आणि ठाणे महानगरपालिकाची निवडणूक जय्यत तयारी आहे. रविवारी 21 तारीख आहे. आज काही स्वायत्त संस्थांच्या निवडणुका आज आहेत. नगर परिषदांच्या, जिल्हा परिषदांच्या निवडणुका आज आहेत. या उरलेल्या निवडणुका आज आहेत आणि या उरलेल्या निवडणुकांचा निर्णय म्हणजे आज निवडणुका झाल्या तर 21 तारखेला सर्वच नगर परिषदांच्या निवडणूक निकाल 21 तारखेला आहे. 21 तारीख म्हणजे रविवार, उद्या 21 तारीख येते. सोमवारी म्हणजे 21 तारखेला हा निवडणुकीचा निकाल लागला नगर परिषदांचा, तर सोमवारी फक्त एक दिवस 22 तारीख आहे आणि 23 तारीखपासून 29 महानगरपालिकेचे नॉमिनेशन फॉर्म वाटप, नॉमिनेशन फॉर्म भरणं आणि 30 तारखेला ते अंतिम करणं, अशा प्रकारचं प्रयोजन नियोजन आराखडा त्या महानगरपालिकेने आयोजला आहे. तर मला ठाणे महानगरपालिकापुरतं बोलायचं झालं तर मी आता सांगतो. मी आता जो सकाळी पहाटे उठून सर्व महानगरपालिका क्षेत्रांचा 131 प्रभागांचा आढावा घेतला. या 131 प्रभागांच्या आढावामध्ये मी तुम्हाला सांगतो, प्रभाग क्रमांक 1 ओवळे, कासारवडेली, भाईंदरपाडा, कावेसर. प्रभाग क्रमांक 2 हिरानंदानी इस्टेट, पातलीपाडा, ब्रह्मांड, अकबर कॅम्प. प्रभाग क्रमांक 3 मानपाडा, मनोरमानगर, आझाद नगर. प्रभाग क्रमांक 4 हॅपी व्हॅली, मिळोद, हिरानंदानी, आशर रेसिडेन्सी, नळपाडा, निळकंठ. हा प्रभाग क्रमांक 4. नंतर प्रभाग क्रमांक 5 पवारनगर, वसंत विहार, शिवाजीनगर, येऊर, कोकणीपाडा आणि रामबाग असा तो तिकडनं आलेला आहे. प्रभाग क्रमांक 6 लोकमान्यनगर आणि शास्त्रीनगर आणि परेरानगर. तो शास्त्रीनगर, लोकमान्यनगर, परेरानगर म्हणजे मामा भाचेच्या डोंगराच्या खालचा पट्टा आलेला आहे. नंतर प्रभाग क्रमांक 7 वर्तकनगर, रेमंड, समतानगर, ओसवाल पार्क आणि चिराग नगर. प्रभाग क्रमांक 8 बाळकुंम, माजुडा, हायलँड पार्क तिकडे गेला एकदम. प्रभाग क्रमांक 9 पारशिक, सांगवी हिल, आनंदी विहार, सह्याद्री आणि खारेगाव, खाळीच्या पलीकडचा भाग म्हणजे कवा, खारेगावमधला आला. प्रभाग क्रमांक 10 साकेत. आता कवा ब्रिजवरून खाली आलो राबोडीकडून जातो. साकेत, राबोडी, केविला आणि वृंदावन. हा केविला म्हणजे माझ्या जुन्या घराचा एरिया, वृंदावन सोसायटी. प्रभाग क्रमांक 11 श्रीरंग. आता तिकडनं गेला केविलाकडून का आतमध्ये रस्ता तर श्रीरंग, आझाद नगर, कोलबाड, गोकुळासवाडी, वृंदावन. प्रभाग क्रमांक 11 श्रीरंग, आझाद नगर, कोळबाड, गोकुळवाडी, वृंदावन म्हणजे असा जाऊन श्रीरंगमध्ये आतमध्ये गेला, असं जाऊन परत असा तो आझाद नगर आणि असा कोलबाड म्हणजे असा जाऊन असा आला आहे. म्हणजे पूर्ण सी टाईप झालेला आहे. म्हणजे असा श्रीरंगकडे जायचा, मग नंतर तो असा परत आझाद नगरकडून कोलबाडकडे यायचा, सी टाईप आलेला आहे पूर्ण. क्रमांक 12 हा इकडे आला, सिद्धेश्वर तलाव, कचराळी तलाव, पाचपकाडी, नामदेववाडी, चंदनवाडीचा आला. बरोबर आहे. प्रभाग क्रमांक 13 ज्ञानेश्वर नगर. त्याचा पुढे गेला ज्ञानेश्वर नगर, रामचंद्र नगर, काजवाडी. हा इकडच्या पट्ट्यात आला. नंतर प्रभाग क्रमांक 14 मी दोस्तीविहारमध्ये राहतो आत्ता सध्या. तर करवालो नगर, सावरकर नगर, यशोदा. हा माझा मी राहतो तो प्रभाग आला.
14. प्रभाग क्रमांक 15 इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी जेवण. इंदिरानगर, साठेनगर म्हणजे तो वाघाईचा जो परिसर आहे डोंगराकडचा येतो तो इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, जय भवानीनगर. प्रभाग क्रमांक 16 श्रीनगर, वाळीपेडा, रामनगर, तो वरचा एकदम म्हणजे मुलुंड चेकनाकडे जातो. मुलुंड चेकनाकडे जाताना जो श्रीनगर राहतो म्हणजे आशेर इस्टेट वगैरे सगळ्या गोष्टी आल्या तर श्रीरंग, वारलीपाडा, रामनगर, कैलासनगर अशा प्रकारचा तो प्रभाग आहे. तो प्रभाग क्रमांक 16. प्रभाग क्रमांक 17 किशननगर, MIDC, नेहरूनगर, किशननगरला. आता तिकडनं गेला श्रीनगर तर किशननगर इकडे आला पार, मग तो कोपरा गेला किशननगर. MIDC, कैलासनगर, आंबेनगर, प्रभाग क्रमांक 17. नंतर प्रभाग क्रमांक 18 परत किशननगर नंबर 2, पडवळनगर, शिवप्रसाद. हे सपोज काय माहिती का, मी नंतर बोलतो याच्यावरती. प्रभाग क्रमांक 19 आनंदनगर, गांधीनगर, रघुनाथनगर, मेंटल हॉस्पिटल, कशिश पार्क. आनंदनगर, तो आनंदनगर आला. आनंदनगर हायवे चेक नाका, आनंद. प्रभाग क्रमांक 19 आनंदनगर, गांधीनगर, रघुनाथनगर, मेंटल हॉस्पिटल, कशिश पार्क, हजुरी. प्रभाग क्रमांक 20 कोपरी कॉलनी, चंदणी, पूर्व पारसी कॉलनी, ठाणेकरवाडी, 12 बंगला. प्रभाग क्रमांक 21 हिंदू कॉलनी इकडे आला. आता आपण ब्रिज क्रॉस केला, आनंदनगर ब्रिज क्रॉस केला. प्रभाग क्रमांक 21 हिंदू कॉलनी, भास्कर कॉलनी, वंदना सोसायटी, चंद्रनगर, घंटाळी, विष्णुनगर, मासुंदा तलाव तिकडे गेला. म्हणजे थोडा आराखडा प्लॅनिंग चुकीचं झालेलं आहे. काही जो प्रभाग येतो तो अर्धा इकडे तर अर्धा तिकडे अशा प्रकारे झालेला आहे रचनेमध्ये. प्रभाग क्रमांक 22 आता प्रभाग क्रमांक 22 म्हणजे आमचं सेंट्रल जेल. प्रभाग क्रमांक 22 म्हणजे माझं जन्मठिकाण खाटरोन रोड, महात्मा फुले नगर, दादोजी कोंडे स्टेडियम, सेंट्रल जेल महागिरी, खारकराई, चंदणी, कोळीवाडा. म्हणजे महागिरी, कोळीवाडा पण आलं, सेंट्रल जेल पण आलं, खारकराई पण आलं आणि चंदणी पण आलं. हा माझ्या 22 नंबरचा प्रभाग आहे, जिथे सर्वश्रुत आम्ही जन्मलो, लहानाचे मोठं झालो, 30 वर्षापूर्वी शिक्षण घेतलं आणि सैव्यानंतर विविध ठिकाणी विखुरले गेलो. तर ह्या प्रभागातून आम्ही जवळजवळ 70च्या दशकामध्ये 2 नगरसेवक दिलेले आहेत. रमेश पंडित, लहू शंकर इंगळे अपक्ष, वडाचं झाड निशाणवर, आणि रमेश पंडित अपक्ष दिलेले आहेत. आणि 1987मध्ये जेव्हा पहिली महानगरपालिका झाली, 1937मध्ये जेव्हा पहिली महानगरपालिका झाली त्यावेळेस वसंतराव डावकरसारखा महान नेता आम्ही दिला, जो विधान परिषद उपसमितीत राहिले. हे सर्व श्रुत दिवंगत कामगार चांगोळ शिंदेने निवडून आलेले उमेदवार त्यांचा प्रभाग आहे. आता सेंट्रल जेल महागरी, खारकराई, चंदणी मी याच्यावर जोर दिलेला आहे. प्रभाग क्रमांक 23 कवा, मनीषानगर, जानकीनगर. प्रभाग क्रमांक 24 विटावा, भोलानगर, फार ते म्हणजे खालीच्या पलीकडे कवा गेला, गणपतीपाडा. प्रभाग क्रमांक 25 पोंडपाडा, आत्कुनेश्वर नगर, घोलाईनगर, वसई, तो तिकडे पार्श्व डोंगराच्या इकडे गेला. प्रभाग क्रमांक 26 हनुमान नगर, गौतम नगर, देवीपाडा, शैलेश नगर तिकडे गेला मुंब्रा साईडला. प्रभाग क्रमांक 27 दिवा, साबे, सद्गुरू नगर, बिहार नगर तिकडे गेला मुंब्रा साईडला. प्रभाग क्रमांक 28 आसनगाव, म्हातारडी, बेतवडे, दिवा गावात गेला. प्रभाग क्रमांक 19 दिवा, साबे, खर्डी, हावळे, पडले, देसाई वगैरे, खिडकी, डायगर, तो पार दिवा, त्या शिळकौसा तलाव, दिवा, साबे, खर्डी गाव तिकडे गेलं. प्रभाग क्रमांक 30 किस्मत कॉलनी, मुंब्रा. म्हणजे किस्मत कॉलनी जी आहे तर तेवढंच सगळ्यात मोठी मतदार किस्मत कॉलनीमध्ये आहेत, 60,000. बाकीच्या ह्याच्यात कोणी 50,000 आहे, 58,000 आहे, त्यानंतर बोलतो मी. प्रभाग क्रमांक 31 संजय नगर, शंकरनगर, मेक कंपनी इकडे आला. मेक कंपनी कौसा कोळीवाडा, आनंद कोळीवाडा. प्रभाग क्रमांक 32 नशेमन कॉलनी, मकसद नगर, वफा हिल्स, वफा गार्डन, जो बोलतो एकॉर्ड
म्हणजे चरणीपाडा नाला, मला चरणीपाडा नाला लक्षात आहे. प्रभाग क्रमांक 23 आला प्रभाग क्रमांक 33 चरणीपाडा, देवरीपाडा, रशीद कंपाऊंड हा सगळा आहे. तर सगळ्यात जर जास्त मतदार असतील तर प्रभाग क्रमांक 33मध्ये आहेत. प्रभाग क्रमांक 33मध्ये सर्वात जास्त मतदार आहेत ते म्हणजे 61,077 मतदार त्याच्यामध्ये आहेत. त्याच्या खालोखाल प्रभाग क्रमांक 30मध्ये 60,000 आहेत. आणि जर बाकीचा विवरू रस्ता कुठे 55 आहेत, कुठे 58 आहेत, कुठे 50 आहेत, अशा प्रकारे मतदार आहे. म्हणजे एकूण जर लोकसंख्या बघितलं तर 16 लाख ह्या 33 पॅनलमध्ये 16 लाख मतदार आपला हक्क बजावणार आहेत. आणि ह्या निवडणुका पक्षपाती, निपक्षपाती, ह्या संपूर्ण निवडणुका निपक्षपाती होतील असं मी आशा बाळगतो. कुठलीही गडबड होणार नाही, कुठलाही बोगस मतदान होणार नाही, कुठलंही फर्जी मतदान होणार नाही, कुठलंही दुबार मतदान होणार नाही, याचं नागरिकांनी दक्षता घ्यावी हे मला सांगणं आहे. आणि ह्या संपूर्ण विवरण करताना तर मी संपूर्ण हा अभ्यास का करतो आहे, कारण स्वतंत्र मजूर पक्ष हा आपले 131 उमेदवार रिंगणामध्ये आणतो आहे. मी अभ्यास करतो आहे म्हणजे स्वतंत्र मजूर पक्ष प्रथमच जो महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 15 ऑगस्ट 1936 स्वातंत्र्यपूर्व आपल्या 18 उमेदवारापैकी 15 उमेदवार आमदारकीमध्ये निवडून आणले, जे 1967च्या निवडणुकीमध्ये स्वातंत्र्यपूर्व. तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे युगपुरुष, महान पुरुष आहेत, त्यांची प्रेरणा मी माझ्या गाईडलाईन पुस्तकातून घेतली. आणि का नाही आपण एक भ्रष्टाचाराचा बिमोड करण्यासाठी 131 उमेदवार द्यावेत. आणि त्या हिशोबाने मी गेल्या 15 दिवस तयारीला लागलेलो आहे. आणि स्वतंत्र मजूर पक्षावरती मग जिथे आम्हाला युती करता येईल, जिथे मैत्रीत निवडणुका लढता येईल, त्या हिशोबाने आम्ही पक्षाच्या बरोबर त्या पक्षाबरोबर बोलत आहोत. BJP पक्षाबरोबर बोलणं, राष्ट्रवादी पक्षाबरोबर बोलणं, काँग्रेस पक्षाबरोबर बोलणं, उभाटा शिवसेना एकनाथ शिंदे, जे बहुजनांचे एकीकरण समिती म्हणून मी सर्वांशी बोलत आहे, संपर्क साधत आहे. तर बहुजनांना सहकार्य करून बहुजनांचे हक्क अधिकार जे लोकमान्य महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले, तर बहुजन कुठेतरी सत्तेत आला पाहिजे. म्हणून मी स्वतंत्र मजूर पक्ष हा आणलेला आहे. पक्षाचं राजकारण गणित पाहता अनेक उमेदवार इच्छुक आहेत.